लाईट ऑफ आहे सगळी. या ग्राउंडवर कोण नाही आलं. आता पलीकडच्या ग्राउंडवर जायचं आपल्याला. पलीकडचं ग्राउंड करू, कारण की हॅमस्ट्रिंग जाम झाले. स्प्रिंट मारता येत नाही आपल्याला, काहीच करता येत नाही. नाही तर आपण स्लो फास्ट किंवा कोणतं वर्कआउट केलं असतं. आता फक्त कंटिन्यू तर आज 730 दिवस आहे. 730 दिवस चॅलेंज. आजचा डे 412वा. तर चला राऊंड कमी जाता. तो आदनाराचे बघा. तर करणला कॉल केला तर करण येऊ राहिला, पण इथे लाईट होता. आता लाईट बंद झाला. आता इथून त्या प्लॉटिंग पर्यंत अंधारच राहतो. आलं नाही वाटतं अजून, कारण लाईट बंद आहे. बाहेर जायचा प्लॅन बनवावा लागतं त्यांनी, काय माहिती. म्हणजे ग्राउंडवर आपण एकटंच आहे, बरं आहे. मग आपल्याला इकडचं ग्राउंड यूज करायला भेटेल. बघू आलंय तर ठीक आहे. आपलं रेग्युलरचं तिकडे एक नवीन एक ग्राउंड होतं, बघू तिकडे जायचं का आपल्याला. तर आता अंधारात जाता येत नाही, थोडंसं उजेड पडला आणि मग जाता येईल आपल्याला. त्याच्यामुळे करायला कालच म्हणलं होतं बघू, पण काल काय झालं, काल उशीर झाला करणला, म्हणून तर काय तिकडे चाललं गेलं करण. तर आज काय करू, वर्कआउट झाला ना तर तिकडे जाऊन येऊ, एकदा बघून येऊ ग्राउंड कसं आहे काय. कारण की लाईट नाही तिथं, थोडं उजेड पडल्यावर जाणं लागेल तिथं. तर बघू आज कन्फर्म करू. आणि इथं पाय दुखू राहिले आपले, जास्त राऊंड मारता येत नाही आपल्या इथं, खाली वर आहे. लाईट ऑफ आहे सगळी. या ग्राउंडवर कोण नाही आलं. आपण लाईट लावू. तर चला ग्राउंडवर लाईट लावला आपण. आता वॉर्मअप तिकडे करू. पण इकडे जर कोण नसून आलं तर आज इकडे वर्कआउट करू आज आपण. तर इकडचं ग्राउंड चांगलं आहे. तर चला ग्राउंड कडे आलो आता आपण. काल आपण स्कॉट मारले तर काय पूर्ण ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग पूर्ण जाम झालेली. तर दुसरी कोणा वर्कआउट करता येत नाही आपल्याला, तर लेग फ्री करणं लागेल आज थोडंसं. तर आपण त्या ग्राउंडवर जाणार आहे. त्या ग्राउंडवर कोण नसून आलं तर जमलं आपल्याला. कारण की ज्या दिवशी आपण स्कॉट मारले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जो वर्कआउट आपण अजून 2 दिवस सुट्ट्या मारल्या तर पूर्ण मसल जाम होऊन जाते. त्याच्यामुळे काय करायचं, सुट्टी नाही मारायची, आपल्याला वॉर्मअप करायचं, स्ट्रेचिंग करायची, म्हणजे ते पाय अजून लॉक होत नाही, फ्री होऊन जाते. तर चला पहिले वॉर्मअप करू, त्याच्यानंतर रोलिंग करू, फंप रोल करू. मग
काय म्हणतो ते सकाळी आले होते ना अजून हे कमी करत आमचं रोलर ना ते काय बॅग आणलं तू बॅग आणलं नाही मोठी गाडी आणली तिथं जाऊन नाही रे काय उपयोग काढलं मोठी गाडी चला आता काय करू आपण जॉगिंग करू तिकडं तर झालेलं आहे म्हणजे वल्ल झालं ग्राउंड तिथं तर आता आपण काय करू इथं नॉर्मल वॉर्मअपचे राऊंड मारू 2-3 त्याच्यानंतर मग तिकडं कोण नाही आलं त्या ग्राउंडवर आपण त्या ग्राउंडवर वर्कआउट चालू करू आपण चला तर नॉर्मल जॉगिंग केली आपण तर आता काय करू तिकडच्या ग्राउंडवर कोणीच नाही आलं तर आपण काय करू आज तिकडे जॉगिंग करायची आपल्याला तर चला तर तिकडे जॉगिंग करू आपण सामान सगळं नेण लागणार आपल्याला तिकडं चला तर चला नॉर्मल वॉर्मअप राऊंड मारला आपण तर आता पलीकडच्या ग्राउंडवर जायचं आपल्याला पलीकडच्या ग्राउंडला जाऊन आपण हे करू करणला लेट होणार आहे आज करण म्हणला होता येतो तर बघू आपला व्हिडिओ पण तर चला आता त्या ग्राउंड कडे जाऊ आपण तर करणला टाइम लागणार आहे तर आता आपण पलीकडच्या ग्राउंडवर जाऊ तिथे कसं रनिंग करायला चांगलं आहे तर आज काय करू आपण कूल डाऊन करू कारण की हॅमस्ट्रिंग जाम झाली स्प्रिंट मारता येत नाही आपल्याला काहीच करता येत नाही तर आपण स्लो फास्ट किंवा कोणतं वर्कआउट केलं असतं आता फक्त कंटिन्यू जॉगिंग करू आपण 30 मिनिट 30 मिनिट करू कारण की पाय पण फ्री होऊन जाईल तोपर्यंत बस तर चला इथं आहे पण इथं पाणी टाकलं बघा पाणी तिकडचं शेताचं पाणी चालू झालं ना तर इथं पाणी येतं इथून पूर्ण ग्राउंड अर्ध वल्ल होऊन जातं बा आपल्या तर चला आज हाय चान्स तिथं ग्राउंडचा मारू ग्राउंड तिथं
तर आपण रनिंग केली 12 मिनिटात राऊंड मारले आपण. तर त्याला इथं स्टॅमिना ओके निघतो आपला, कारण की 200 मीटरचं ग्राउंड आहे, स्पेस चांगला येतो इथं. 26-27 मिनिटात आपला एक लॅप निघला होता लास्टचा, सेकंदात. सॉरी, 200 मीटरचा आहे. 400 मीटर असलं ना एकदम बेस्ट झालं असतं, जास्त राऊंड मारायची गरज नाही. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आपण मारले रिपिटेशन मध्ये राऊंड मारले आपण बॉडी, कारण की काल स्क्वॉट मारली होती त्याच्यामुळे पाय जाम झालते. त्याच्यामुळे आपण अलीकडच्या ग्राउंडवर आपण
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता जायची तयारी करू. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.